राजमाता जिजाऊ शिवछत्रपती आणि अतिशय थोड्या सूचनेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शिवसैनिक कार्यकर्ते बोलले आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील असा हा दिवस. देशामध्ये एक वेगळी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटानं जवळपास अशक्य करून ठेवले आणि हातामध्ये असलेली सत्ता ही सत्ता सामान्यांच्या हिताची तरतूद करण्यासाठी वापरण्याच्या ऐवजी राज्यामध्ये राज्याच्या अंतर्भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच अंतर्वादवण्याच्या संबंधीची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक जीवनाचा संघर्ष आहे आणि ज्यावेळेला असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांच्या आधी आपण स्मरण टाकतो तो सगळा कालखंडच कसा होता. कालखंड पैकीच्या हातात सत्ता होता, राज्य नव्हतं हातामध्ये. सामान्य माणसाचं सत्व आणि ते सत्व जागा करण्याच्या संबंधीचं आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचं एक ऐतिहासिक कामाची गरज जी होती त्याची पूर्तता ही आणि त्यामधूनच हे राज्य उभे राहिले. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, राजे दरबारी झाले, संस्था निघाली, पण या सगळ्या जी ओळख होती ती एका वेगळ्या पद्धतीने होती. जयदेवीचे राजे यादवांचं राज्य, जिंगेचे राजे मोगलांचं राज्य, आणखी कोणाकोणाची राज्य ही या ठिकाणी होती. पण शिवछत्रपतींचं राज्य हे कधी महसूलाचं राज्य राहिलं नाही. हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य, हे दलिताचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही संबंध जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं. आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देश कालखंड आहे. आणि त्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगाने आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी हे रणसिंग फुकलेलं आहे. ही तुतारी दिली, ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुला सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमालिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्या रणसिंग फुकल्याच्या संबंधीची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टानं प्रयत्नानं आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो नजरेसमोर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनवू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या नव्या
अवसराचं स्वागत त्यांच्या भाषण करून मी तुला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.